हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू. मागच्या सेशनमध्ये आपण काय केलं होतं? नाव बार क्रिएट केला होता. म्हणजेच काय? नेव्हिगेशन बार बनवला होता. त्याचबरोबर त्या नेव्हिगेशन बारमध्ये आपण काय केलं होतं? ड्रॉपडाऊन लिस्ट बनवली होती, राईट? सो मागच्या वेळेस काय केलं होतं ते मी दाखवतो तुम्हाला. मागच्या सेशनमध्ये आपण काय काय केलं होतं तो सर्व पार्ट मी एकदा सांगतो. त्याचा आउटपुट एकदा शो करतो. हे पहा, आपण काय केलं होतं? या पद्धतीचा काय केलं होतं? ड्रॉपडाऊन लिस्ट प्लस नेव्हिगेशन बार बनवला होता. आज आपल्याला काय करायचंय? साईड बार बनवायचंय. खूप साऱ्या वेबसाईटमध्ये, खूप साऱ्या ऍप्लिकेशन्समध्ये, डॅशबोर्डमध्ये ऍडमिनचा डॅशबोर्ड असतो, युजरचा डॅशबोर्ड असतो, कस्टमरचा डॅशबोर्ड असतो. डॅशबोर्डच्या प्रत्येक याच्यामध्ये साईड बार असतो. जसा इथे तुम्हाला साईड बार दिसतोय प्रोग्रामच्या नावांचा, किंवा इथे आयकॉनचा साईड बार दिसतोय. ठीक आहे. सो या पद्धतीचा आपल्याला काय करायचं आहे? साईड बार तयार करायचा आहे. सो आज आपण पाहणार आहोत हाऊ टू क्रिएट अ साईड बार इन HTML अँड CSS, किंवा HTML आणि CSS चा यूज करून साईड बार कसा तयार करायचा. चला मग स्टार्ट करूया. सो मी ते CSS मध्ये आलो, एक फाईल क्रिएट करतो, sidebar.html. ठीक आहे. इथे HTML आपण क्रिएट करायला सुरुवात केली. या HTML ला एक नाव देतो मी, साईड बार फॉर्म. ठीक आहे. आता आपल्याला काय क्रिएट करायचं आहे? साईड बार क्रिएट करायचा आहे. सो मी एक काय केला? ड्यू तयार केला. त्याला एक क्लास देतो साईड बार नावाचा. त्याला एक क्लास दिला मी साईड बार नावाचा. आता या साईड बार मध्ये तुम्ही दोन एक गोष्टी करू शकतात. वरती सेंटरला, म्हणजे कसं बनवायचं आपल्याला ते पण दाखवून देतो मी तुम्हाला. वरती सेंटरला तुम्हाला लोगो घ्यायचा आहे. आपण नाव बार जो बनवला होता तो व्हर्टिकल बनवला, सॉरी होरिझॉन्टल बनवला होता. आता आपल्याला काय करायचंय? व्हर्टिकल बनवायचा आहे. म्हणजे आता जो साईड बार बनवायचा आहे तो कसा बनवायचा आहे? आपल्याला या पद्धतीने उभा बनवायचा आहे. ठीक आहे. आणि यामध्ये आपले काय असणार आहे? वेगवेगळे नेम्स असणार आहे. इथे ऑप्शन असणार आहे मेनू, त्याच्या खाली हा दुसरा मेनू असणार आहे, इथे दुसरा मेनू, इथे तिसरा मेनू, असे काय असणार आहे? आपले ऑप्शन्स अवेलेबल असणार आहे. मग इथे तुम्ही काय करू शकतात? या पहिल्या सेक्शन मध्ये इथं काय करू शकतात? इथं तुम्ही लोगो ठेवू शकतात, आणि इथून पुढे खालच्या प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्ही काय ठेवू शकतात? ऑप्शन ठेवू शकतात. मग साईड बार जो बनवायचा आहे त्यामध्ये आपल्याला पहिला लोगो डिझाईन करायचा आहे. सो क्लास मी काय घेतला? जसं आपण नावबारला घेतला होता त्याच पद्धतीने एक लोगो नावाचा क्लास घेतला. तिथे मी नाव देतो CSF. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय? मेनू आयटम तयार करायचे. सो मी इथे काय केलं? मेनू आयटम तयार करण्यासाठी UL क्लास घेतला. UL टॅग मध्ये काय घेतलं? एक क्लास क्रिएट केला, त्याला नाव दिलं मी मेनू, कारण हे आपले साईड बारचे काय असणार आहे? मेनूज असणार आहे. आणि यामध्ये सिम्पली एक LI टॅग यूज करतो, आणि यामध्ये अँकर टॅग कशासाठी? कारण त्या मेनूवर क्लिक होणार आहे, आणि मध्ये एक नाव देतो, फॉर एक्झाम्पल डॅशबोर्ड. ठीक आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन घेऊया आपण, सपोज प्रोफाईल. त्यानंतर सपोज चौथा ऑप्शन आपण घेतला, सपोज कोर्सेस रिपोर्टिंग, पेमेंट, वॉट एव्हर तुम्हाला जे ऑप्शन्स पाहिजे ते सगळे ऑप्शन्स तुम्ही इथे घेऊ शकतात. पेमेंट, त्यानंतर रिपोर्टिंग, एक 3-4 ऑप्शन्स आपण इथं टाकले. ठीक आहे. आता जर आउटपुटला आपण पाहिलं, सेव्ह केलं, आउटपुटला रन जर केलं, तर आपले सरळ सरळ काय असतील? UL LI टॅग मुळे सरळ सरळ एका बाजूला आपले ऑप्शन्स आलेले आहेत. ओके. आता आपल्याला काय करायचं? आपल्याला पहिलं काय करायचं? डॉट काढायचे, अंडरलाईन्स काढायचं, आणि यांना एक प्रॉपरली एक लेआउट सेट करायचं, जेणेकरून तो कसा दिसेल? अट्रॅक्टिव्ह साईड बार वाटेल. ओके. ठीक आहे. पहा मग कसं बनवायचं. ठीक आहे. पहा कसं ऍड करायचं. आता मी आता याच्यासाठी काय करणार? CSS राईट करणार. आता CSS कुठे राईट करणार? तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहे, इंटरनल करा, एक्सटर्नल करा. शक्यतो आपण काय करूया? एक्सटर्नलच करूया.
सो यामध्ये मी कोणता टॅग यूज केला, लिंक रिलेशन इक्वल टू स्टाईल शीट, आणि याला लिंक केलं AHREF. सपोज एक साईड डॉट CSS नावाचा मी एक CSS बनवतो. सो या CSSच्या फोल्डरला मी आलो, न्यू फाईल बनवली साईड डॉट CSS. आता या साईड डॉट CSS मध्ये आपल्याला काय करायचं, CSS राईट करायचं. पहिलं आपला जो नावबार आहे तो प्रॉपरली सेटअप झाला पाहिजे, म्हणून त्यासाठी आपण काय केलं, स्टारनी सेटअप करूया. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. आपल्याला काय करायचंय, सर्वांना एक कॉमन मार्जिन सेटअप करायची आहे. सो मी इथं काय केलं, मार्जिन काय सेटअप केलं, 0 सेटअप केलं. त्यानंतर पॅडिंग काय सेटअप केला, 0 सेटअप केला, जेणेकरून माझा साईड बार काय येईल, एका साईडला एका कॉर्नर पासून चालू होईल. टॉप जो कॉर्नर आहे वरचा, जसा हा इथं लोगो दिसतोय VS कोडचा, तसा त्या साईडना असा कोपऱ्यातून माझा काय झाला पाहिजे, स्टार्ट झाला पाहिजे. त्याला आपण काय देऊया, बॉक्स साइजिंग देऊ, कारण आपल्याला तो डिस्प्ले होताना बॉक्समध्ये दिसला पाहिजे. सो बॉर्डर बॉक्समध्ये आपण देऊया, जसं आपण नाव बारला केलं त्याच पद्धतीने. आणि त्यांना काय करू, एक फॉन्ट फॅमिली देऊ, म्हणजे सर्वांना काय दिसेल, एक प्रॉपर फॉन्ट सेटअप होईल. फॉर एक्झाम्पल मी दिला टाइम्स न्यू रोमन, तुमच्या मनावर तुम्हाला कोणता फॉन्ट द्यायचा. त्यानंतर बॉडीसाठी एक बॅकग्राऊंड कलर सेटअप करूया. सो बॉडीला मी एक काय दिलं, बॅकग्राऊंड कलर सेटअप केला. सो बॉडीला बॅकग्राऊंड मी देतो F4 म्हणजे थोडंसं व्हाईटिश कलर, आणि बॉडीला काय करतो मी, डिस्प्ले कशामध्ये करतो, फ्लेक्समध्ये करतो. ठीक आहे, आता हे कॉमन झालं मी, म्हणजे माझ्या HTML पेजला वगैरे सेटअप केल्यानंतर जर मी पाहिलं तर माझ्या आउटपुटमध्ये काही बदल नाही होणार. फक्त माझे ऑप्शन्स जे होते ना ते एका साईडला आले, इथून कॉर्नरमध्ये, अगोदर ते इथं होते. ठीक आहे, आता ऍक्च्युली मला साईड बार तयार करायचा. सो माझा पहिला जो क्लास आहे साईड बारचा, जो आपण यूज केला होता, कोणता क्लास, साईड बार, हा जो मेन डिव आहे हा इम्पॉर्टंट आहे. सो मी काय केलं, पहिल्यांदा साईड बार साठी एक क्लास घेतला. आता साईड बार तुम्हाला किती पिक्सलचा ठेवायचा आहे, म्हणजे विड्थ किती ठेवायची. सो मी याला विड्थ दिली 200 पिक्सल किंवा 250 पिक्सलची विड्थ दिली. ठीक आहे, त्यानंतर त्याला हाईट म्हणजे तो पूर्ण दिसला पाहिजे. आता जसा हा इकडचा साईड बार आहे तुमच्या प्रोजेक्टचा पूर्ण दिसतो, हा टॉप टू बॉटम सगळा दिसतोय, मग हाईट तुम्हाला पूर्ण पेजभर दिसली पाहिजे. सो त्यासाठी तुम्ही काय घेतलं, हाईट किती घेतली, 100 VH. आता 100 VHचं मिनिंग काय, आपण नॉर्मली पर्सेंट मध्ये देतो, पिक्सल मध्ये देतो. VH म्हणजे काय, 100 व्हर्टिकल हाईट म्हणजे 100% व्हर्टिकल हाईट, म्हणजे जेवढी तुमच्या स्क्रीनवर दिसते, जेवढी तुमच्या ब्राउझरची हाईट आहे तेवढी तुम्हाला यूज करता येईल. त्यानंतर बॅकग्राऊंडला आपण काय करूया, काल जसं यूज केलं तसं लिनियर ग्रेडियंट यूज करू. फॉर एक्झाम्पल मी डिग्री देतो 180 डिग्री, आणि कलर मी देतो सपोज कालचा आपण दिलेला रेड येलो कलरच देऊया. ठीक आहे, आता जर मी पाहिलं इकडे आलो तर माझं रेड आणि येलो कलर मध्ये माझा 200 पिक्सलची विड्थ पण आली आहे आणि 100% हाईट पण आली आहे. 100% हाईट म्हणजे काय झालं, ही जी ऍड्रेस बारची खालची लाईन आहे तिथून तर हा पूर्ण पॅसेज, म्हणजे काय, ही जी पूर्ण ब्राउझरसाठी यूज झालेली स्पेस आहे ही सगळीची सगळी स्पेस त्यामध्ये आली तुमची. ओके, तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही कलर चेंज करू शकता. ठीक आहे, आता कलर काय केलं मी, टेक्स्टचा कलर थोडासा साईड बारचा काय करूया आपण, चेंज करूया, कारण रेडवर व्हाईट थोडंसं हायलाइट होईल. सो कलर मी काय केला, व्हाईट केला, आणि प्रत्येकामध्ये थोडीशी स्पेसिंग पाहिजे. सो पॅडिंग मी किती ठेवली, 20 पिक्सलची पॅडिंग ठेवली, आणि माझा साईड बार कुठे हल्ला नाही पाहिजे म्हणून मी पोझिशन काय ठेवली, फिक्स ठेवली. पाहता CSM आलं, माझे डॉट व्हाईट मध्ये आले. आता हे ब्ल्यू मध्येच काय आहे, कारण हे अँकर टॅग मध्ये, आपल्याला अँकर टॅगला व्हाईट केलं का ते व्हाईट मध्ये येऊन जाते. ओके, पोझिशन फिक्स म्हणजे काय, मी ब्राउझर कितीही कमी जास्त जरी केला आहे तरी पण मी ब्राउझरची साईज किती कमी जास्त केली तरी याची पोझिशन काय होणार नाही, चेंज होणार नाही. पोझिशन ऍब्सोल्यूट किंवा रिलेटिव्ह म्हटलं तर पोझिशन तुमची चेंज होते, त्याची लोकेशन बदलू शकते, पण पोझिशन फिक्स म्हटलं तर त्याची पोझिशन बदलणार नाही. ठीक आहे, आता आपण साईड बार सांगितला का, लेफ्ट साईडला त्याची हाईट किती, विड्थ किती, सगळं सांगितलं. आता एक एक पार्ट, पहिलं CSM हा लोगो डिझाईन करायचा,
आणि डॅशबोर्ड, प्रोफाईल, कोर्सेस, पेमेंट यांना प्रॉपरली सेटअप करायचं. सो पहिला आपण सेटअप काय करणार, लोगो. सो लोगोसाठी आपण एक क्लास दिलेला आहे लोगो नावाचा. त्याच्यासाठी काय करणार, त्याला सेंटरला घेणार, टेक्स्ट अलाइन सेंटर करा, त्याचा थोडासा फॉन्ट वाढून घ्या. सो फॉन्ट साइजिंग, त्याची काय करा, फॉन्टची जी साईज आहे ती काय करू आपण 28 पिक्सल करूया, थोडासा बोल्ड करूया. सो फॉन्ट वेट पण सेटअप करूया बोल्ड मध्ये. ठीक आहे, आता फॉन्ट तुमचा मोठा झाला आहे. ठीक आहे, त्याला मार्जिन पण देऊया, म्हणजे खालून थोडीशी स्पेस पण सुटली पाहिजे त्याच्या, कारण ऍक्च्युअल मध्ये आपले जे ऑप्शन्स आहे त्याच्यामध्ये स्पेस सुटली पाहिजे. सो आपण त्यांच्यामध्ये स्पेस पण दिली. पहा आता हे बघा आपला लोगो आला आणि ह्या डॅशबोर्ड आणि सीएसएम नावामध्ये काय केलं, 30 पिक्सलची काय सुटली, स्पेस सुटली. ठीक आहे, आपला लोगो वगैरे डिझाईन झाला, तिथं तुम्ही इमेज टाकली तरी चालेल. यापुढे आता आपले काय करायचे, मेनू. हे मेनू आहे, हे मेनू कशामध्ये आपले यूएल टॅग मध्ये. सो आपला मेनू नावाचा क्लास म्हणजे यूएल टॅगला सेटअप करायचं. मेनू मध्ये कोण आहे आपलं, एलआय आहे, एलआय मध्ये कोण आहे आपलं, अँकर टॅग आहे. सो मेनूला आपल्याला काय करायचं, फक्त डॉट आले नाही पाहिजे, म्हणून मी काय केलं, लिस्ट स्टाईल नन हे असं यूज केल्यामुळे पहा माझ्या मेनूचे ना डॉट निघून गेले. पहा गेले इथले डॉट निघून झालं. मेनूला मला तेवढंच करायचं होतं. आता मेनू मध्ये आपला कोणता आहे, एलआय, बरोबर आहे. मेनू मधला जो एलआय आहे त्याला आपल्याला काय करायचे, थोडीशी मार्जिन सेटअप करू आपण. ठीक आहे, त्याला मी मार्जिन सेटअप केलं म्हणजे प्रॉपर थोडंसं दिसेल दोन्ही बाजूना, म्हणजे कारण नेक्स्ट मेनू येताना मागचा मेनू काय झाला पाहिजे, स्पेस सुटलं पाहिजे, म्हणून आपण काय करू, एक मार्जिन त्याला सेटअप करूया. हे पहा प्रत्येक याच्यामध्ये काय सुटली, स्पेसिंग सुटली. ठीक आहे, म्हणजे आपण एलआयला पण काय केलं, प्रॉपरली सेटअप केलं. आता अँकर, अँकर म्हणजे काय, ऍक्च्युअल जे नाव आहे आपले ते कशामध्ये, मेनू क्लासमध्ये जो एलआय टॅग आहे, एलआय टॅग मध्ये जो अँकर टॅग आहे माझा तिथे. सो माझा पहिला मेनू कसे दिसले पाहिजे, फ्लेक्स, म्हणजे फ्लेक्स मध्ये केलं म्हणजे काय होईल, तो जो स्क्वेअर मध्ये तो डिस्प्ले करता येईल आपल्याला. त्यानंतर सगळे आयटम्स कुठे गेले पाहिजे, अलाइन आयटम सेंटरला सेटअप झाले पाहिजे. त्यानंतर प्रत्येक आयटम मध्ये काय दिसला पाहिजे आपल्याला, गॅप दिसला पाहिजे. सो 15 पिक्सलचा आपण काय ठेवला, गॅप पण ठेवला. त्यानंतर खालची अंडरलाईन जाण्यासाठी आपण काय केलं, टेक्स्ट डेकोरेशन काय केलं, नन केलं, म्हणजे खालची अंडरलाईन पण सेटअप निघून जाईल. त्यानंतर आपल्याला ब्ल्यू टेक्स्ट दिसत होतं, त्याच्याऐवजी मी टेक्स्ट काय वापरलं, व्हाईट टेक्स्टचा कलर वापरला. ठीक आहे, त्यानंतर प्रत्येकामध्ये थोडीशी स्पेसिंग यावी म्हणून आपण काय सेटअप करूया, पॅडिंग सेटअप करूया 14 पिक्सल 18 पिक्सल, म्हणजे टॉप बॉटम लेफ्ट राईटची. त्यानंतर राऊंडेड थोडंसं बनवायचं असेल तर बॉर्डर रेडियस सेटअप करूया 10 पिक्सलचं. पहा बरं आउटपुटला काय येतंय, हे पहा आलंय. आता राऊंडेडचं तुम्हाला का दिसत नाहीये, बिकॉज आपण त्याला H4 प्रॉपर्टी अजून दिलेलीच नाही. ठीक आहे, याला एक ट्रान्झिशन देऊया म्हणजे काय होईल, H4 प्रॉपर्टी प्रॉपरली वर्कआउट होईल नंतर 0.3 सेकंदाची. मग आता काय करू, अँकर टॅगच्या H ओव्हरला, बरोबर आहे, डॉट मेनूच्या एलआय मध्ये अँकर टॅगच्या H ओव्हरला आपण काय करू, एक बॅकग्राऊंड कलर चेंज करून टाकू. बॅकग्राऊंड कलर काय करू, चेंज करूया. कोणता घेऊया, RGBA. आपण जो ब्ल्यू यूज केला होता त्याच पद्धतीने यूज करूया. 255 255 255 आणि 0.2. हा यूज करण्याच्या ऐवजी आपण दुसरा यूज करूया, पण पहिला हा यूज करून पाहूया आपण कसा येतोय. आणि थोडस एवढं सेटअप करून पाहिल्यानंतर चेकआउट करूया. हे बा आलंय, येतोय. तुम्हाला दुसरा कलर द्यायचा असेल तर इथं तुम्ही दुसरा कलर द्या. काल आपण ब्ल्यू कलर दिलता, आजही तुम्हाला ब्ल्यू कलर द्यायचा असेल तर ब्ल्यू कलर द्या. हे बा वेगळा कलर सेटअप झाला माझ्याकडून. ठीक आहे, तुम्हाला जो कलर पाहिजे असेल तर तो कलर तुम्ही तिथं देऊ शकता. हे बा तो आता रिफ्लेक्शन होतंय रेड वरून, रेडवर कलरवर गेल्यानंतर ते रिफ्लेक्शन तुमचं येते. ठीक आहे, आता याला काय करा, जर तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायचं असेल याला तर ट्रान्सफॉर्म करून घ्या. ट्रान्सफॉर्म
कशामध्ये? ट्रान्सलेटेड एक्स मध्ये 8 पिक्सल. सो इनी काय होईल तुमचा ट्रान्सफॉर्म. हे पहा असं त्याच्यावर गेल्यानंतर काय होईल, तो थोडासा एक्स ऍक्सिसला मुवमेंट झाल्यासारखा वाटेल, ॲनिमेशन टाईप. मी त्याला जर वाय ऍक्सिस केलं, हे पहा, तर तो खाली वर सरकेल आपण गेल्यानंतर. हे पहा, समजली प्रॉपर्टी? म्हणजे ट्रान्सफॉर्म नावाची प्रॉपर्टी काय वर्कआउट करते, जसं आपण पाण्यामध्ये केल्यानंतर जसं अप डाऊन होतंय किंवा तुम्हाला लेफ्ट राईटला मुवमेंट करायची असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पण करू शकता. सो सिंपल गोष्टी आहे का ज्या गोष्टींचा यूज करून तुम्ही काय करू शकतात, साईड बार तयार करू शकतात. एकदम सोपी गोष्ट केली आपण. HTMLचा कोड तर खूप सोपा आहे, ज्याच्यामध्ये आपण एक डिव्हिजन टॅग घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये साईड बार बनवलाय, लोगो घेतला आणि जसं आपण नाव बारला ULLI टॅग वापरलं त्याच पद्धतीने यूज केलंय. आता याच्यामध्ये अजून चेंजेस आहे. यामध्ये चेंजेस म्हणजे तुम्ही इथं लोगो पण ऍड करू शकतात, आयकॉन्स ऍड करू शकतात, डॅशबोर्डचा आयकॉन, प्रोफाईलचा आयकॉन, असं पण तुम्हाला इथं यूज करता येईल. त्यासाठी तुम्हाला आहे ना काय करावं लागेल, %चे टॅग जर तुम्ही पाहिले असतील तर होम, अबाउट, त्याचे तुम्हाला हे टॅग पण यूज करता येतं. फॉर एक्झाम्पल आता मला इथं एक होमचा ऑप्शन द्यायचा. सो मी काय केलं, हे पहा, स्पॅन टॅग यूज केला आणि स्पॅन टॅग मध्ये ना अँड हॅश 8962 असा टॅग मी यूज केला. सो तुम्हाला पहा आउटपुटला काय दिसेल, हे पाहिलं का, होम टॅगचा. तसंच तुम्ही इथं दुसरे सुद्धा देऊ शकतात, अँड हॅश, हे पहा, मी सपोज हा दिला. आता जे प्रोफाईलला आहे ते ऑप्शन्स तुम्हाला इथे काय करता येतील, शो करता येतील. सो ते जे मेनूज आहे, ते जे ऑप्शन्स आहे ते आपण इथे यूज करू शकतो. तुम्हाला पाहिजे असेल लोगो तर तुम्ही इथे लोगो यूज करू शकतात, पण ते लोगो आता आपल्याला पाहिजे नाहीये. आपल्याला फक्त स्पेशल साईड बार पाहायचा होता. लोगोसाठी तुमच्याकडे फॉन्ट ऑसम नावाचा एक ऑप्शन आहे, त्या फॉन्ट ऑसमनी तुम्हाला लोगो टाकता येतील. ठीक आहे. सो या वेळेला तुम्हाला काय क्रिएट करता येईल, साईड बार क्रिएट करता येईल. ओके. नेक्स्ट सेशन मध्ये आपण काय करणार, साईड बार आणि नाव बार ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करणार आणि एक नवीन सेक्शन तयार करणार. ओके, चालेल. थँक्यू.